ऐन उन्हाळ्यात बळीराजावर अवकाळीची अवकळा पसरली आहे। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची झोप उडाली आहे। काढणीला आलेली पिकं मातीमोल झाल्यानं चिंतातूर बळीराजासमोर आता पुढे काय करायचं असा प्रश्न उपस्थित झालाय। गारपिटीचा मारा, मुसळधार पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। अवकाळीमुळे राज्यभरात कुठे कुठे नुकसान झालंय ते पाहूया। काल दुपारनंतर नाशिक जिल्ह्यातल्या विविध भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली आणि या गारपिटीने नाशिक जिल्ह्यातील शेतीला पूर्णपणे झोडपून काढलेलं आहे। नाशिकच्या शेतकऱ्यांवर हे असं अस्मानी संकट ओढवलंय। अवकाळीच्या सरीबरोबरच गाराही कोसळल्या। गहू आणि ऊसाचं पीक झोपलं। कांदा आणि द्राक्षांचंही नुकसान झालंय। अशा पद्धतीची जर नुकसान होत असेल तर त्या कुटुंबियांनी काय करावं? मी तर कृषी मंत्री या नात्याने आदरणीय माणिकराव कोकाटे यांना विनंती करतो की शेतकऱ्यांचं हे जे होणारं नुकसान आहे त्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना तुम्ही आर्थिक मदतीपेक्षा आहे ना, तुम्ही पॉलिथिन त्याच्यावरती आपल्याला काय जी मदत करता येईल का ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानच होऊ नये, तर अशी भूमिका जर शासनाने घेतली तर ती योग्य राहील। बीडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात संकटात सापडलाय। आष्टीमध्ये कांद्यासह फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे। पण प्रशासन शेतकऱ्यांची ही वेदना ऐकणार का? माझा कांदा 12 एकर आहे आणि पेरूची बाग 7-8 एकर बाग आहे। याचं पूर्णपणे नुकसान झाल्यावर जवळ गावातील सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ज्यांचं कांदा पीक आहे त्यांचं। उभ्या पिकात म्हणजे आज असं झालंय, म्हणजे कांदा काढणीस आलेला सगळा माल आहे, पण या पाण्याने सगळ्या तोंडातलं पीक हिसकावून घेतलंय आमच्या। अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं रब्बी हंगामाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काढणीला आलेला गहू, हरभरा, मका हातातून गेलाय। आकस्मिक वादळी वाऱ्यास आमच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। अगोदरच शासन पहिले आम्हाला सांगतंय कर्ज भरा, आता आम्ही कशावर कर्ज भरायचं सांगा बुवा? ना बाजरीला भाव, ना मक्याला भाव, ना तुरीला भाव, ना कशालाच भाव। सरकार परत सांगतं तुम्ही पीक कर्ज काढलंय ते भरा, कशाच्या आधारे आम्ही भरायचं सांगा? बुलढाण्यात अवकाळीमुळे मका भुईसपाट झालाय, तर सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यातील इतर भागात अवकाळीचा फटका बसला। गारांचा बुडक्यामुळे याच्यावरती पडल्या गेला आणि त्याच्यामुळे या बुडक्या पूर्ण उद्ध्वस्त झाल्या। ते शेतीमालाचे जे उत्पन्न बाहेर ऐन वेळेला शेतकऱ्यांनी साठवायचे होते ते त्याला टाईम नाही मिळाल्यामुळे सर्व या ठिकाणी त्याची नुकसान झालेली आहे। कोकणात गेले 2 दिवस सलग पाऊस झाला। याचा फटका कोकणातल्या आंब्यासह काजू बागायतदारांना बसला। त्यामुळे यंदा हापूस आंब्याचं उत्पादन अधिक घटण्याची शक्यता आहे। पावसामुळे आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की आता ह्या फवारण्या वगैरे परत नवीन करायला लागणार आणि जर का थोडासा जरी डाग आंब्यावर आला तरी व्यापारी तो एक्सेप्ट करत नाहीत आणि जर चांगला आंबा गेला नाही ह्याच्यामध्ये बाजारामध्ये मार्केटमध्ये तर त्याला रेट पण चांगला मिळत नाही। अवकाळीनं अनेक ठिकाणी काढणीला आलेलं पीक हिरावून घेतलंय। दरवर्षी कुठे ना कुठे बळीराजा अशा अस्मानी संकटाचं सावज ठरतोय। मात्र अनेक वेळा प्रशासनाकडून मदत मिळत नाही, मिळाली तरी विलंबानं आणि तुटपुंजी मिळते। तरी देखील प्रत्येक वेळी बळीराजा नव्या उमेदीनं पेरतो आणि उगवतो। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।